नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण येणार आहोत मनोरी बीचवर, जिथे एक सुंदर सूर्यास्त आपण बघणार आहोत. मनोरी बीच मुंबईपासून थोड्या अंतरावरती आहे आणि इथे येऊन तुम्हाला निसर्गाच्या जवळ जाण्याचा एक खास अनुभव मिळतो आणि समुद्राच्या किनाऱ्यावर बसून या शांततेचा आनंद घेऊया. चला तर मग सूर्यास्ताचा हा अनुभव एकत्र घेऊया. मनोरी बीच मुंबईपासून थोड्या अंतरावरती आहे. मनोरी बीचवर पोहोचण्यासाठी आपल्याला मार्वे बीचवरती जावं लागेल. मुंबईच्या ह्या गडबडीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा मार्ग इथूनच सुरू होतो. मार्वेवरून मनोरीकडे जाण्यासाठी आपण आपली बाईक बोटमध्ये चढवूया. बोटमध्ये लोडिंगचे चार्जेस पर बाईक 5 रुपीज आहेत आणि मनोरीमध्ये बाईक प्लस 2 पर्सनची तिकीट आहे 30 रुपीज. जर तुम्ही सनसेट लवर असाल तर सनसेटच्या या दृश्याकडे पाहताना खरंच मन शांत होते. जणू काही सगळे विचार आणि ताण आपोआप दूर होतात. सनसेटचा हा दृश्य तुम्हाला आवडला की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हाला असं वाटेल की जणू काही आपण आपल्या कोकणातच आलो आहोत, कारण इकडचे दृश्य, आजूबाजूची नारळं ही आपल्या कोकणातच पाहायला मिळतात. समोरच पाम बीच रिसॉर्ट आहे. तिथून आपल्याला लेफ्ट घेऊन आपल्या मनोरी बीचकडे जायचं आहे. मनोरीकडे जाताना दिसत असलेली निसर्गाची सुंदरता किती आकर्षक आहे. थोड्याच वेळात आपण मनोरी सनसेट पॉईंटवरती पोहोचणार, जिथून सनसेट बघायला खूप छान वाटतं. आता आम्ही सनसेट पॉईंटवर पोहोचलो आहोत. इकडचं वातावरण खरंच गोव्यासारखं आहे. समुद्र, गवत आणि हवेतील गोड गंध जणू काही गोव्यात आल्यासारखा अनुभव देतं. ही जागा निसर्गप्रेमींना, फोटोग्राफर्सला आणि शांती शोधणाऱ्या लोकांना एक आदर्श ठिकाण आहे. इथे आल्यावर आपल्याला एकदम आराम आणि ताजगी मिळते. मनोरीतील सूर्यास्त बिंदूवर आपला वेळ घालवताना आपण निसर्गाच्या विविध रूपांचा अनुभव घेऊ शकतो, जे आपल्या मनाला शांती आणि आनंद देते. चला तर तुम्ही देखील या जागेचा आनंद घ्या.